नमस्कार मंडळी. स्वयंपाकघरात लपले आहे करोडपती होण्याचं रहस्य. स्वयंपाकघर ही आपल्या नशिबाचं केंद्र असते. हो, घराच्या स्वयंपाकघरात फक्त अन्न शिजवलं जात नाही, तर तिथून आपल्या कुटुंबाचे सुख, शांती आणि समृद्धीचा मार्ग ठरतो. वास्तुशास्त्र असं सांगतं की स्वयंपाकघर ही घराची आत्मा असते आणि त्या आत्म्यात दोन अतिशय महत्त्वाचे घटक असतात आणि ते म्हणजे तवा आणि कढई. हे फक्त भांडे नाही, तर राहू ग्रहांचे प्रतीक मानले जातात, जे आपल्या आयुष्यात अंधार किंवा प्रकाश दोन्हीही कारण बनू शकतात. जर ही दोन्ही भांडी योग्य दिशेला स्वच्छ स्थितीत ठेवावी गेली तर आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतीचा असा प्रवाह सुरू होतो की प्रत्येक नातं मजबूत होऊन जातं. पण जर तवा आणि कढई घाणेरडी असतील, तर चुकीच्या दिशेने ठेवले गेले असते, तर निष्काळजीपणे वापरले गेले तर राहू ग्रहाचा प्रकोप तुमच्या आयुष्यात प्रवेश करतो. म्हणजे त्याच क्षणापासून अडचणी सुरू होतात. मनमुटाव, मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि सगळ्यात दुःख, कौटुंबिक अशांती. आपणास माहिती आहे का, जर एखादी महिला घाणेरड्या तव्यात किंवा जळलेल्या कढईत अन्न शिजवते, तर त्यांचा थेट परिणाम तिच्या पती आणि मुलांच्या जीवनावर होते. घरातील सदस्य चिडचिडे होऊ शकतात, त्यांना नकारात्मक सवयी लागू शकतात किंवा ते मानसिक तणावात बुडू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघराला मंदिरासारखं मानलं पाहिजे. तव्यास देवता समजावं, कढईला कर्माचं प्रतीक मानावं. तर याचा संदर्भात म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करणारे असे काही वास्तुशास्त्रीय उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. असे प्रभावी वास्तू उपाय हे जे फक्त तव्याशी संबंधित आहे, पण ते तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. कारण हे उपाय केवळ तुमच्या स्वयंपाकघराची व्यवस्था सुधारणार नाहीत, तर तुमच्या नशिबालाही नवी दिशा देतील. आपल्या भारतीय संस्कृतीतील स्वयंपाकघर फक्त वीट आणि सिमेंटची जागा नाही, तर हे एक असीम पवित्र स्थान आहे, जिथे माता अन्नपूर्णा वास करत असल्याचं मानलं जातं. रोज शिजणाऱ्या अन्नामुळे फक्त पोटाची भूक भागत नाही, तर त्या अन्नातूनच घराची समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांततेचा पाया घातला जातो. या बाबतीत थोडा विचार करा. या पवित्र जागेत जी भांडी वापरली जातात ती फक्त धातूची आहेत का? नाही, कदापि नाही. प्रत्येक भांड्याचा आपला एक उत्तम ऊर्जात्मक प्रभाव असतो आणि यामध्ये एक असं साधं दिसणार भांडं आहे ज्यांची शक्ती बरेच लोक दुर्लक्ष करतात, तो म्हणजे तवा. होय, हा तवा ज्यावर रोज आपण पोळ्या शिजवतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात त्याला राहू ग्रहाचं प्रतीक मानलं जातं. अनेक लोक त्याला एक सामान्य भांडं समजून त्याची योग्य देखभाल करत नाहीत, पण ही निष्काळजीपणा कधीकधी आपल्या जीवनात मानसिक अशांती, क्लेश आणि दुर्दैवाचे कारण ठरतो. तवा म्हणजे ऊर्जावाहक. तो केवळ अन्न शिजवत नाही, तर नकारात्मक ऊर्जा शोधून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा माध्यमही बनतो. जर त्याचा योग्य वापर केला गेला तर आता तुम्ही विचार कराल असाल हे कसं करायचं. तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करताना सर्वप्रथम गॅस पेटवा आणि तवा नीट गरम करा. त्यावर एक चिमूट सेंधा साखर, साधा मीठ शिंपडा. त्यानंतर एक गोल पोळी लाटून त्या तव्यावर भाजा. ही पोळी नंतर एखाद्या गाईला, कुत्र्याला, कावळ्याला किंवा पक्ष्याला खाऊ घाला. हे काही अंधश्रद्धा नाही, तर हा एक आध्यात्मिक उपाय आहे, जो राहूंच्या दोषांचा शमवतो. घरातून दुर्दैव, मानसिक बेचैनी आणि नात्यामधील तणाव हळूहळू दूर करतो. हा छोटासा उपाय अनेक कुटुंबाच्या जीवनात अद्भुत सकारात्मक बदल घेऊन आले आहे. पण एक चूक अजिबात करू नका. अन्न शिजवल्यानंतर बरेच लोक तवा उलटा करून गॅसवर किंवा सिंकजवळ ठेवतात. ही सवय बघायला सामान्य वाटते, पण वास्तुशास्त्रानुसार हे राहूच्या नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासारखं असतं. त्यामुळे घरात तणाव, वाद, मानसिक, आर्थिकता आणि नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. माझा तुम्हाला एक सल्ला आहे. तव्याला फक्त भांडं समजू नका. त्याला आदर द्या, स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरा. तवा नेहमी सरळ ठेवा, स्वच्छ करून सुकवा आणि योग्य जागी ठेवा. तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तवा न धुता त्याला असाच ठेवून दिला
आणि तो सकाळपर्यंत घाणेरडा पडून राहिला तर हे राहूच्या प्रभावाला आणखी वाढवतो. राहू हा असा ग्रह आहे जो स्वच्छतेपासून दूर राहतो. जेव्हा घराचा तवा, जो अन्नाचा मुख्य आधार आहे, आणि तो घाणेरडा असतो तेव्हा घरात काल, रोग, पैशांची तंगी आणि वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. म्हणून नेहमी प्रयत्न करा की तवा रात्रीच धुवून सुकवून बाजूला ठेवला जावा. आजकाल बाजारात नॉनस्टिक, ॲल्युमिनियम आणि रंगीत तवे मिळतात, पण वस्तून सर्वात शुभ आणि प्रभावी तवा म्हणजे काळ्या रंगाचा लोखंडी तवा. हा तवा राहू आणि शनी ग्रहाच्या नकारात्मकतेचा शोधून घेण्याची क्षमता ठेवतो. त्याच्या वापरामुळे पोळीत सात्विकता आणि सकारात्मकता ऊर्जा येते. त्यामुळे घरात सामंजस्य आणि मानसिक शांतता टिकते. दररोज सकाळी घरात सर्वात पहिली पोळी लोखंडी तव्यावर तयार करून ती गाईला खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते. गाईला आपल्या धर्मात मातेचा स्थान दिले गेलं आहे आणि जेव्हा आपण तव्यावर तयार केलेली पोळी गाईला अर्पण करतो तेव्हा घरात महालक्ष्मीचा वास होतो. हा उपाय तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य दूर करून स्थायिक सुखशांतीचं द्वार उघडतो. जर तवा खूप जळलेला असेल, त्याला भेगा पडल्या असतील, त्याचा तळ खडबडीत झाला असेल तर तो त्वरित बदलायचा हवा. अशा तव्यामुळे राहूची नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यात अडथळे, कोर्ट कचेरीचे प्रश्न, चुकीचे निर्णय, मानसिक गोंधळ व अपयश येऊ शकते. असा तवा वापरणं म्हणजे आपल्या आयुष्यात स्वतःहून अडथळे आमंत्रित करणं होय. तव्याला स्वयंपाकघराच्या दक्षिणे किंवा दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका, कारण दक्षिण दिशा व राहू संबंधित मानली जाते. तवा ठेवण्याची सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर, पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशा. यामध्ये तवा ठेवला तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि स्वयंपाकघरातही सौम्यता राहते. जर तुमच्या कुंडलीत राहू ग्रह अशुभ स्थितीला असेल तर किंवा आयुष्यात वारंवार गोंधळ, अचानक नुकसान, नोकरीत अस्थिरता, वैवाहिक कलह होत असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला लोखंडाचा तवा, नवीन तवा दान करा. हा उपाय राहूला शांत करतो आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतो. जेव्हा तवा वापरात नसेल तेव्हा त्याला असाच उघडा ठेवू नका. त्याऐवजी स्वच्छ सुती कपड्याने झाका किंवा स्टँडमध्ये नीट ठेवा. त्यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा किंवा लोकांचे वाईट दृष्टिपात तव्यावर होत नाही आणि तवा आपली सकारात्मक ऊर्जा जपून ठेवतो. तेव्हा तवा खूप जुना होतो आणि वापरण्यायोग्य राहत नाही. तेव्हा त्याला फेकण्याऐवजी एखाद्या लोहाराला देऊन वितळून त्यात धातूपासून नवीन तवा तयार बनवा. ही प्रक्रिया म्हणजे नकारात्मकतेपासून मुक्ती आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे. त्यामुळे तव्याची पवित्रता जपली जाते आणि त्याची ऊर्जा नष्ट होत नाही. जर तुम्ही खूप रागावलेले, तणावाखाली असाल तर त्यामुळे तव्यावर पोळी किंवा अन्न बनवू नका, कारण त्यावेळी तुमचं नकारात्मक भावविश्व आणि अन्नात स्थलांतरित होऊ शकतं आणि ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीलाही मानसिक तणाव होऊ शकतो. स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी मन शांत करणं गरजेचं आहे. तर ह्यासारख्या प्रसंगी जसं की दिवाळी, नववर्ष किंवा स्वयंपाकघर पूजनाच्या दिवशी तवा स्वच्छ करून त्यावर हळद किंवा रोळीने स्वस्तिक काढा आणि तव्यावर पहिली पोळी किंवा अशा प्रकारे वर्षभर स्वयंपाकघरात समृद्धी, चव आणि सात्विकता येते. तवा हे फक्त एक भांडं नाही, ती आपल्या स्वयंपाकघराची आत्मा आहे. तो दररोज आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करतो. त्यासाठी योग्य देखभाल, योग्य दिशा, वेळेवर स्वच्छता आणि आध्यात्मिक वापर आपले जीवन, ग्रह, मानसिक अवस्था आणि संपत्ती यांच्यावर गंभीर परिणाम करू शकतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन्ही तव्याचे महत्त्व अधोरेखित करतात. जर तवा योग्य प्रकारे, श्रद्धा आणि स्वच्छतेने वापरला गेला तर तो आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो. ज्योतिष्य आणि तंत्रशास्त्रानुसार तव्याशी संबंधित काही विशिष्ट उपाय अतिशय प्रभावशाली असतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीवर नजर दोष असेल किंवा वारंवार अडचणी येत असतील तर शनिवारी तव्यावर रोटी बनवून त्यावर मोहरीचं तेल लावून ती कुत्र्याला खाल्लं शुभ मानलं जातं.
त्यामुळे शनिदोष शांत होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसंच अमावास्येला रात्री नवीन तवा विकत घेऊन त्यावर पहिली रोटी तयार करून ती कुत्र्याला दिल्यास लक्ष्मी कृपा प्राप्त होते. काही घरी विशेष प्रसंगी तव्याची पूजा देखील केली जाते. विशेषतः दिवाळी, शनी जयंती किंवा अमावास्येला त्या दिवशी तवा स्वच्छ करून त्यावर हळद, चंदन आणि अक्षताचे पूजन केलं जातं. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाकात घरात किंवा घरकामात तवा गरम करता तेव्हा त्यावर एक छोटा दीपक प्रज्वलित करा आणि श्रद्धेने भास्कराय नमः हा मंत्र जपा. हा मंत्र सूर्यदेवांना समर्पित आहे, जे ऊर्जा, आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक मानले आहे. जेव्हा पूजन होईल तेव्हा त्या तव्यावर तयार केलेले पहिली पोळी कुत्र्या किंवा गायींना अर्पण करा. हे दान नाही तर फक्त तुमच्या अंतर्मनातील करुणा, संतुलित आणि जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. तव्याच्या दिशा आणि स्थानाचा वास्तुशास्त्राशी खोल संबंध आहे. वास्तूनं तवा नेहमी अग्निकोपात म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावा. ही दिशा स्वयंपाकघरातील सर्वात योग्य मानली जाते. यासोबतच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तव्यावर पोळी करत असता तेव्हा तुमचं पाठीमागे उत्तर दिशा नसावी. तवा नेहमी गॅस चुलीच्या उजव्या बाजूस ठेवावा. तर उत्तर दिशेला ठेवावा. उत्तर दिशेला ठेवला गेला तर तो राहू आणि सूर्य दोघांनाही प्रभावित करतो. त्यामुळे आयुष्यात आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात. मानसिक तणावासाठी एक गुप्त आणि सिद्ध उपाय असा आहे. जेव्हा मनावर ताण असेल, चिंता असेल किंवा मानसिकता गोंधळ जाणवत असेल तेव्हा तव्यावर एक पोळी बनवा. त्यावर थोडं देशी तूप लावा आणि त्यावर एक तुळशीचं पान ठेवा. शांत मनाने बसून ती पोळी स्वतः खा. हा छोटासा क्रियात्मक उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि मानसिक संतुलन पुनर्संचयित करतो. तवा म्हणजे अग्नीचं प्रतीक, जो जीवनात परिवर्तन घडवून आणतो. आणि तवा हा फक्त पोळ्या शिजवण्यासाठी असणारा भांडच नाही, तर तो त्या अग्नीचं रूप आहे, जो मागील कर्म जाळून नवे संधीचे दरवाजे उघडतो. जर तुम्ही त्याचा शोध, योग्य दिशा, पवित्रता आणि श्रद्धेने वापर केला तर हा तवा तुमचं केवळ घरच नव्हे तर संपूर्ण आयुष्य समृद्ध करू शकतो. म्हणून या परंपरांना अंधश्रद्धा समजू नका, तर त्या अवस्था, अनुभव किंवा ऊर्जा विज्ञानाशी जोडून पहा आणि स्वतः अनुभव घेऊन पहा की कसे हे छोटे छोटे उपाय तुम्ही मोठे चमत्कार घडवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. जय महालक्ष्मी.